नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज इडली सांबार बनवणार आहे. यासाठी इथं घरातली कोणतीही वाटी घ्यायची आणि त्या वाटीने 1 वाटी उडदाची डाळ आणि 4 वाट्या तांदूळ घ्यायचे. तर इथं मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने आणि ह्याच्यात पाणी टाकून झाकून ठेवायचे. तर इथं मी सकाळी 9 वाजता हे तांदूळ भिजत घातलेत आणि उडदाची डाळ पण. आता ह्याच्यात 1 चमचा मेथीदाणे टाकले तरी आणखीन छान इडली होते. तर माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी टाकले नाही. आता इथं 5 वाजता बघू शकता एकदम छान असं तांदूळ आणि डाळ भिजलेली आहे. असं उंच जग घेतलेलं आहे मी एक आणि इथं आता हे वाटून घ्यायचं आहे. आता इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे 2 नंबरचं. ह्याच्यामध्ये जेवढं बसेल एवढं हे तांदूळ आणि उडदाची डाळ टाकायची आणि एकदा न पाणी टाकता फिरवून घ्यायचे आणि नंतर ह्याच्यात गरम पाणी टाकायचं आहे. इथं मी गरम पाण्याचा वापर केला आहे. थंडीच्या दिवसात छान असं इडली बॅटर फुगतो यासाठी मी थोडं गरम पाणी वापरले आणि दुपारच्या 5 वाजता वाटल्यामुळं आणखीन छान इडली बॅटर आंबतं आणि छान असं फुगते. आता बघू शकता एकदम छान असं इडलीचं सर्व पीठ वाटून झालेलं आहे. आता याला पळीने एकदा हलवून घ्यायचे किंवा हातानं हलवलं तर आणखीन छान मिक्स होतं. या पद्धतीनं मी बॅटर तयार केलेलं आहे बघू शकता. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण बनवायचं नाही. आता ह्याला झाकून ठेवायचे आणि कॉटनच्या कपड्यानं झाकून ठेवलं होतं रात्रभर. तर बघू शकता एकदम छान असं इडली बॅटर फुगलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. आता मिक्स करून घ्यायचे मीठ. इथं सांबार बनवण्यासाठी 2 डाळी घेणार आहे. तुरीची डाळ अर्धी वाटी आणि मुगाची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे. तर रोजच्या वापरातली वाटी आहे. आता ही पाणी टाकून स्वच्छ डाळी धुवून घ्यायच्यात दोन्ही पण. आता ही कुकरमध्ये टाकून घ्यायचे. तर 1 ते 1.5 गिलास पाणी टाकलेलं आहे मी. आता थोडीशी हळद टाकायची आणि झाकण लावून घ्यायचे. मध्यम गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. तोपर्यंत इकडं मी सांबारसाठी लागणारं साहित्य कट करून घेणार आहे. आता इथे 1 बटाटा, मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, 1 टोमॅटो घेतले. आता याच्या बारीक फोडी बनवून घ्यायच्यात वरचं साल काढून आणि कांदा पण कट करून घ्यायचा. आता टोमॅटो पण कट करून घ्यायचे. आता इथे हिरवी मिरची एक घेतलेली आहे मी. मधोमध कट करून घ्यायचे आणि ती फोडणीसाठी वापरायची. आता इथं बटाट्याचं वरचं साल काढून घेतले, ते पण फोडी बनवून घ्यायच्यात. आता इथं मी चिंच भिजत घालणार आहे पाण्यामध्ये सांबारसाठी. आता इथं डाळ पण छान शिजलेली आहे, 2 शिट्ट्या झाल्या. आता गॅस बंद केला आहे, थंड होण्यासाठी कुकर खाली उतरून ठेवले. आता सांबारसाठी मी इथं गरम पाणी करून ठेवलेलं आहे. आता ह्याला पळीनं छान हाटून घ्यायचे. आता चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकून घ्यायची. आता ही गरम पाणी जेवढं सांबार बनवायचे तेवढं टाकून घ्यायचे. आता गॅसवर कढई ठेवायची. आता या कढईमध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकायचे आणि तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचे. आता इथं अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत. आता ही कट केलेला कांदा ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता इथं कांदा तळत आल्यावर याच्यामध्ये लसूण अद्रकची पेस्ट आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे.
आता ही मिरची आणि बटाटा टाकून घ्यायचे आणि छान असं बटाटा मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे. आता इथं मग टमाटर टाकून घ्यायचे लगेच. चवीनुसार मीठ टाकायचे. आता ह्याच्यामधल्या सर्व भाज्या आणि कांदा पण छान तळलेला आहे. आता राहिलेलं बाकीचं साहित्य टाकून घ्यायचे. आता सांबार मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे. घरगुती लाल तिखट, बेडगी मिरची पावडर टाकले. धने जिरे पावडर टाकायचे. आता 1 चमच्याभर गूळ टाकलेला आहे. आता थोडंसं हिंग पण टाकून घ्यायचे. आता चिंचेचा कोळ टाकायचा आहे सुरुवातीला. आता ही मसाला छान असं मिक्स झालेला आहे या कांद्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये. आता थोडीशी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा. आता ही शिजलेली डाळ ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि चिंचेचा कोळ पण टाकलेला आहे मी. आता जेवढं लागणार आहे सांबार तेवढं पाणी टाकायचं आहे आणि 1 उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा आहे. थोडीशी वरून कोथिंबीर टाकली. आता इथं छान असं तयार झालेलं आहे सांबार, बघू शकता. आता सांबार बाजूला उतरून ठेवायचे. आता इडली बनवण्यासाठी भांडं ठेवलेलं आहे, इडली पात्र. आता ह्याच्यात 1 ते दीड गिलास पाणी टाकायचे. 1 लिंबाची फोड टाकायची, त्यामुळं ह्या इडली पात्राला काळपटपणा येत नाही. आता इथं ब्रशनं तेल लावून घ्यायचं या प्लेटला. आता ह्याच्यात इडली बॅटर टाकून घ्यायचे थोडं थोडं. गॅस मोठा ठेवायचा आणि खालच्या पाण्याला उकळी आल्याशिवाय इडली लावायला घ्यायची नाही, कारण पुन्हा नंतर फुगत नाही यासाठी. आता इथं इडली छान अशी तयार झालेली आहे, बघू शकता. एकदम छान टम्म फुगलेली आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.